नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. प्रणिती शिंदे काँग्रेसच्या आमदार सोलापूरमधून, सोलापूर शहर भागातून त्या निवडून आलेल्या आहेत आणि त्यांनी मधल्या काळात एक असं विधान केलं ज्याच्यामुळे काँग्रेसच्या विचारधारेच्या पलीकडे जाऊन आता विधानं सुद्धा होऊ लागलीत का असा प्रश्न तर पडलाच, पण त्याच्याशिवाय एका वेगळ्या राजकारणाची नांदी महाराष्ट्रामध्ये होऊ लागलेली आहे, ज्याचा धसका, ज्याचं आव्हान आता काँग्रेसच्या नेत्यांना लक्षात आलेलं आहे, हे सुद्धा लक्षात येत आहे. कारण असं ठरलं, आपल्याला कल्पना आहे, एमआयएम मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनच्या अनेक उमेदवारांनी अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना जोरदार टक्कर दिली. 2 आमदार तर त्यांचे निवडून सुद्धा आलेले आहेत आणि अशा जोरदार टक्करीमधली एक लढत होती सोलापूरमधली, ज्याचा फटका प्रणिती शिंदेना सुद्धा बसत होता. अगदी जाता जाता त्या फक्त निवडून आल्या, पण यामुळेच त्यांनी शेवटी कमेंट केली की हा देशद्रोही पक्ष आहे आणि अशा पक्षावरती खरं तर बंदी आणली पाहिजे. त्यांना देशद्रोही असलेल्या अशा लोकांच्या सोबत त्यांनी कुठल्याही समाज माणसाने त्यांच्यासोबत जाऊ नये आणि त्यांच्यावर बंदी आणावी. एमआयएमच्या लीडर्सनी आता याच्यावरती टीका टिप्पणी सुरू केलेली आहे आणि माफी मागावी प्रणिती शिंदेने, अशी सुद्धा मागणी केलेली आहे. पण असं असताना सुद्धा प्रणिती शिंदे ज्या बोलतायत त्याच्यामागे काही कारण आहे का? खरंच असं काही एमआयएम मध्ये आहे का की ज्याचा बाऊ केला जातोय का? एमआयएमची सुद्धा काही बाजू असू शकते? या सगळ्याच अनुषंगाने आणि दोन्ही बाजूंचा विचार करून आपल्याला एक समतोल चर्चा आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायची आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत असतील एमआयएमचे मुंबईतले आमदार ॲडव्होकेट वारिस पठाण, वारिस सय्यद पठाण आपल्यासोबत असतील, आपल्यासोबत आलेले आहेत. याशिवाय अब्दुल कादीर मुकादम आहेत आपल्यासोबत, विचारवंत आहेत, लेखक आहेत, इस्लामचा गाढा अभ्यास आहेत, मुस्लिम समाज मनाचा अगदी त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यांच्यामध्येच अर्थातच ते वावरतात. फिरोज मिठीबोरवाला आहेत, आपले भारत बचाव आंदोलनचे अध्यक्ष आहेत, सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असतात. आणि अब्दुल सत्तार आहेत, सिल्लोडचे आमदार काँग्रेसचे. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी आपण एडवोकेट वारिस पठाण यांच्याकडे जाऊयात. एडवोकेट वारिस जी, हमें बताइए, जिस तरह से प्रणिती शिंदे ने आप पे आरोप लगाया हुआ है कि आप देशद्रोही, आप यानी एमआईएम, आगे जाके जब मैं आप कहूंगा तो इसका मतलब एमआईएम है, तो एमआईएम देशद्रोही है और इसके लिए उनसे तौबा करनी चाहिए लोगों ने, तो आप किस तरह से साबित करोगे आपके मन में देश के प्रति प्यार है, एमआईएम के मन में एमआईएम के पूरे अंदर भारत के प्रति एक अपनापन है, या किस तरह से सिद्ध करके साबित करके बताओगे? देखिए, सबसे पहले तो मैं ये बात कहूंगा कि ये जो प्रणिती शिंदे जी ने जो ये बयान दिया है, ये बिल्कुल एक रेकलेस, एक बचकाना और बेजवाबदार, बिना किसी एविडेंस के ये बयान है। सबसे पहले तो इनको ये जवाब अपना वापस लेना चाहिए। इस जवाब देने के लिए उनको माफी मांगनी चाहिए लोगों से, समाज से, सबसे। वरना जैसे कि हमारे पार्टी के प्रेसिडेंट जनाब असदुद्दीन ओवैसी साहब ने कहा कि हम लोग कानूनी कार्रवाई करेंगे, क्रिमिनल डेफमेशन केस फाइल करेंगे, वो हम करके रहेंगे। मैं आपको बता दूं, ये जवाब जो है उनका सिर्फ एक आउट ऑफ फ्रस्ट्रेशन बोला गया है। शोलापुर जैसी जगह जो इनका एक बेस्टियन था कांग्रेस का इतने बरसों से, आज वहां से ये हार रहे थे, हारते हारते 9000 वोट से सिर्फ इनकी जीत हुई है। इनको ये लग गया एमआईएम पार्टी जो आई है, लोगों ने इस पार्टी पे अपना कॉन्फिडेंस दिखाया। कांग्रेस जो आज तक सेक्युलरिटी के नाम के ऊपर वोट ले रही थी मुस्लिम बैंक पे, वो कांग्रेस ने आज तक क्या किया लोगों के लिए? कुछ नहीं। लोगों ने अपना मैंडेट लोगों के लिए, यानी मुस्लिमों के लिए या लोगों के लिए? रहा नहीं गया, लोगों के लिए या मुस्लिमों के लिए? दे रहे हैं। और मैं बोलना चाहता हूँ, आई एम प्राउड टू बी एन इंडियन, आई एम प्राउड टू बी अ मुस्लिम। ये देश हमारा था, हमारा है, हमारा रहेगा। कोई हमको देशद्रोही कोई नहीं कह सकता है, क्योंकि हम कम्युनल नहीं है, हम सबके लिए है। मजलिस सिर्फ मुसलमानों का काम नहीं करती है, मजलिस सारे रिलीजन का काम करने के लिए आई है। हम लोग जो महाराष्ट्र, लेकिन हालांकि पार्टी के नाम में मुस्लिम शब्द है कि हम सबका काम करेंगे। जी, हम सिर्फ एक कम्युनिटी का काम नहीं कर रहे, हम सबका काम करने के लिए आए हैं। वी आर नॉट कम्युनल, वी आर टोटली सेक्युलर। और इस तरह का जो बयान देते हैं, ये खुद बताए जाते हैं कि ये लोग कितने सेक्युलर है, कितने कम्युनल है। ये इनको पता चलना चाहिए कि ये लोग खुद क्या है। हम पे इल्जाम लगाया गया है, इनको ये विड्रॉ करना चाहिए, एपोलॉजी मांगना चाहिए, माफी मांगना चाहिए इल्जाम के लिए। उस दिशा में हम बाद में आएंगे, माफी मांगे या ना मांगे वो तो प्रणिती शिंदे का डिसिजन होगा। लेकिन अभी फिलहाल हमारे साथ आपल्यासोबत आहेत अब्दुल सत्तार. अब्दुल जी, तुम्ही कशा प्रकारे बघतायत प्रणिती शिंदे यांच्या या विधानाकडे आणि एमआयएम कडे? तुम्ही काँग्रेसचे आमदार आहात, नेता आहात आणि स्वतः त्या मुस्लिम समाजाचे आहात, ज्यांचा कौल सध्या तरी एमआयएम बरोबर जातोय काही प्रमाणात असं दिसतंय. काय वाटतंय तुम्हाला? भावनांशी सहमत आहात तुम्ही प्रणिती शिंदेंच्या? नाही, प्रणिती शिंदे ज्या बोलल्या त्या पद्धतीने त्यांचा जो वैयक्तिक मत आहे, परंतु वैयक्तिक मतामध्ये लोकशाही पद्धतीमध्ये कोणाला देशद्रोही बोलणं हे मला तर उचित वाटत नाही. बरं, परंतु एखाद्या पक्षाची भूमिका ती जातीवादी असेल, धर्मवादी असेल किंवा एखाद्या समाजाला भडकवणारी असेल, तर निश्चित याच्या बाबतीत
महाराष्ट्रामधली तमाम जनता एक वेगळ्या भावनेने पाहत आहे त्याला. मी काही एमआयएमचा विरोधी आहे किंवा एमआयएम ला मी काही फार मोठा त्यांचा योगदान आहे या देशासाठी किंवा राज्यासाठी हे कधी बोलणार नाही. परंतु ज्या पद्धतीने एमआयएमच्या लोकांची भाषणं होतात, ज्या पद्धतीने लोकांमध्ये ते एक उद्रेक मचवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे एक मुस्लिम तरुणामध्ये एक वेगळी भावना भडकते. ह्या एमआयएमने फक्त प्रणिती शिंदेच लढले नाही, माझ्या विरुद्धही लढले, माझ्याकडेही आले, दोन्ही अवेसी भाऊ आले, आमच्याकडे त्यांनी अनेक प्रचार केला नगरपालिकेच्या माध्यमातून. आणि हे सर्व प्रचार करताना शेवटी मी आमच्या मुस्लिम बांधवांना एकच बोललो की ज्या पद्धतीने एमआयएम तुम्हाला या ठिकाणी येऊन भडकाऊ भाषण करू लागला, जी शिवसेना करते, जे काही जातीवादी पक्ष करतात, त्याच पद्धतीने मुसलमान बी जातीवाद करतील कदाचित, तर याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे कुठंतरी कोणाच्या तरी बोलण्यावरून, कोणाच्या तरी सांगण्यावरून, कोणत्या तरी पक्षाच्या यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणतरी गोळ्या चढवू लागला, अशा पद्धतीचा संदेश दिला. आणि माझ्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणूक झाल्या तर एमआयएमची अक्षरशः डिपॉझिट जप्त झाली. दोन्ही भावांनी 5 कार्यक्रम माझ्या गावाला घेतले आणि ज्या पद्धतीने त्यांची भाषणं झाली तर आमच्याकडचा सामान्य माणूस जो मुस्लिम समाज होता तो एकदम नाराज झाला. जो एमआयएमच्या बद्दल चांगली भावना होती, परंतु एक देश भडकवू, जातीवाद करणारा किंवा धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करणारा पक्ष असेल तर त्याला आमच्या लोकांनी तो जो टपाल जो हैदराबादचा होता त्याला परत हैदराबादमध्ये पाठवण्याचं काम केलं. आणि यासाठी मी प्रणिती शिंदेच्या बाबतीत त्यांच्यावर वैयक्तिक ज्या पद्धतीने अटॅक झाला, ज्या पद्धतीने समाजाला भडकवण्याचं काम केलं, एक जाती नावाने, एक धर्माच्या नावाने कोणताही समाज या राज्यामध्ये किंवा या देशामध्ये राजकारण करू शकत नाही. म्हणून मी प्रणितीजीने जे बोलले त्यांच्याबद्दल काही त्यांना शाबासकी देणार नाही, परंतु कदाचित त्यांच्याबद्दल ज्या भावनेने त्या ठिकाणी प्रचार झाला असेल, ज्या पद्धतीने त्यांचे नेते बोलले असेल, त्यांना जो काही अनुभव सोलापूरमध्ये आला, आमच्या काही लोकांना औरंगाबादमध्ये आला, मला सिल्लोडमध्ये आला, हे जे सर्व प्रयोग करतात हे लोक, तर मुस्लिम तरुणाला कुठेतरी दिशाभूल करण्याचा किंवा वेगळ्या मार्गाने नेण्याचं काम एमआयएमच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये चाललं आहे. तुम्ही प्रणिती शिंदेच्या वक्तव्याशी सहमत नाही आहात, पण तुम्हाला हे मान्य आहे की एमआयएम ही अशाच प्रकारची जातीयवादी संघटना आहे, धर्मवादी संघटना आहे की ज्याच्यामध्ये फूट पडते, या मुद्द्यावरती मात्र तुमचा सहमत आहे? बरं, ठीक आहे. आपण आपल्या स्टुडिओमध्ये येऊयात. इथे सुद्धा 2 मान्यवर आहेत. अब्दुल कादीर मुकादमांकडे मी सगळ्यात शेवटी जाणार आहे, तोपर्यंत आपण फिरोज मिठीबोरवाल्यांकडे पहिल्यांदा जाऊयात. फिरोजजी, तुम्ही कशा प्रकारे बघता या सिनारिओकडे? देशद्रोही वगैरे ही कमेंट फार मोठी त्यांनी केलेली आहे, त्याबद्दल जे काय असतील ते पुढे होणारच आहे. पण एमआयएमच्या बाबतीत, एका बाबतीत काँग्रेस आणि भाजप आणि सगळ्यांचं एकमत आहे की हा एक धर्मांध राईट विंग, त्या अर्थानं ज्याला म्हणतात राईट विंग, अशा प्रकारचं पॉलिटिक्स मुस्लिम समाजामध्ये सुरू झालंय महाराष्ट्रातल्या. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? पहली बात है कि बेसिकली एमआईएम फैक्टर को बहुत हाइपरबोलिक और कुछ ज्यादा ही बड़ा चढ़ाकर मीडिया पेश करी, पॉलिटिकल पार्टीज भी पेश करी है. 2 सीट जीत कर आए हैं, आगे का भविष्य देखना है कि क्या होता है. इसी किस्म के राज ठाकरे के बारे में जो पूरे अनुमान थे, आज राज ठाकरे कहां पहुंचे वो भी हम लोग देख रहे हैं. दूसरी बात है कि कांग्रेस को लेकिन राज ठाकरे की वोट अपेक्षा जिस लोगों से है वो होमोजीनस नहीं है. वहां पे बहुत स्तर है, वहां पे क्लास है, वहां पे स्तर है, वहां पे बहुत चीजें अलग अलग है, लेकिन इनके सामने एक होमोजीनस पूरा वर्ग है. एक जिसे क्या है, एक धर्म के लोग हैं वहां पे, और जहां पे ऐसा दिखाई पड़ता है कि आप कितना भी ना कहे लेकिन एक हद तक ये वोट बैंक है, ये मान्य किया जाना चाहिए. क्योंकि हमने देखा है यहाँ पे महाराष्ट्र में, अगर ये वोट बैंक कुछ यहाँ पे एमएलए के सीट्स में अगर अच्छी तरह से आपको सेग्रीगेट नहीं हो सकती है तो वहां पे लोग जीत सकता है या हार सकता है. नहीं, पॉइंट है कि ये वोट बैंक आज एमआईएम के हाथ में क्यों गया वो तो हम लोग को सोचना पड़ेगा. बेसिकली पहली तो बात मैं ये बोलना चाहूंगा कि एमआईएम जो बेसिकली जो सोच लेकर आई है उसमें और बीजेपी में, जिसको मैं दोनों को राइट विंग कंजर्वेटिव धार्मिक पार्टियां मानता हूं जी. बीजेपी का नाम भारतीय जनता पार्टी जरूर है, मगर उसमें हम लोग एक हिंदू कंसोलिडेशन देख रहे हैं और राइट विंग कंजर्वेटिव हिंदू कंसोलिडेशन देख रहे हैं. एमआईएम उसका एक छोटा काउंटर है जिसमें हम लोग मुस्लिम कंजर्वेटिव कल्चर को हम लोग देख रहे हैं. अगर आप बीजेपी और एमआईएम के सोशल एजेंडा को देखेंगे तो दोनों में एंटी लिबरल व्यूज आपको देखेंगे बहुत सारे इश्यूज पे. औरतों के ताल्लुकात से वो किस किस्म के कपड़े औरतें पहनती हैं. वो कहते हैं राम मंदिर बनाओ, ये कहते हो 100 बाबरी मस्जिद बनाओ. हाँ, मतलब बेसिकली दोनों में
जो भाषा है, जो उनका सोशल एजेंडा है, बहुत सारे सोशल इश्यूज पे वो एंटी प्रोग्रेसिव है, ये तो बहुत क्लियर है। ओके मगर आज अगर हिंदू माइनॉरिटी होता तो मोदी ओवैसी के जगह पे बैठा होता और ओवैसी कोई बीजेपी चला रहा होता, इतनी बात है। दूसरा है कि इसमें कांग्रेस को जो सोचने की बात है कि आज इतने वक्त के बाद मुस्लिम जनता कांग्रेस से निकल क्यों रही है, क्योंकि ये जो वोट बैंक पॉलिटिक्स है कांग्रेस की 15 साल के एजेंडा के बाद यहाँ के नौजवानों को जेल मिली, आतंकवाद के हमलों में ये सब जाली केस मुसलमानों पे डाले गए, विकास के नाम पे कुछ मिला नहीं है। मतलब यूसुफ मेहरली मतलब ये जो जोगेश्वरी में जो प्लॉट है जहां एक यूनिवर्सिटी मुसलमानों की बन सकती है बंबई में, वहां तक पृथ्वीराज चौहान ने एक सिग्नेचर तक नहीं किया है। तो जब ये जो मुसलमान देख रहा है कि कहीं भी पॉलिटिकल स्पेस, एजुकेशन, इकोनॉमिक स्पेस में उनके लिए जगह नहीं है, तब ये जो रिएक्शन एमआईएम की तरफ गया है उस कॉन्टेक्स्ट में हमको ये देखना होगा। मुकदम सर, नाही, मी काही प्रमाणात मिठीबरोवालांशी मी सहमत आहे की एमआयएमच्या बरोबर आज मुस्लिम का जात आहेत याकरता जर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर काँग्रेसवाल्यांनी स्वतः आपल्या अंतर्मनात डोकावून पाहिलं पाहिजे। अगदी मी सांगतो नाही की 1952 सालापर्यंतच्या निवडणुका आम्ही पाहिलेल्या आहेत, त्यावेळेस प्रश्न असा होता की फाळणी झाली, 47 साली भारत निघाला, त्यावेळेस मुस्लिम समाज अशा एका मानसिक अवस्थेत होता की आपण वेगळं राष्ट्र मागितलं मुसलमानांचं, मुसलमानांसाठी, ते आपण मिळवलं आणि मिळवल्यानंतर आता तिकडे आपण गेलो नाही, आपण इथे राहिलो, तेव्हा आता ज्या तऱ्हेने आपल्याला इथे ठेवता जाईल त्या तऱ्हेने आपल्याला राहिलं पाहिजे, अशा एका आगतिक मानसिकतेत हा समाज होता। त्यावेळेस भारतामध्ये जे स्थित्यंतर किंवा मनवंतर होऊ लागलं होतं त्याची यथार्थ कल्पना त्यांना देणं हे काँग्रेसच्या नेतृत्वाचं कर्तव्य होतं, त्यांची ती जबाबदारी होती, ती त्यांनी पार पाडली नाही। संविधान झालं, संविधानाने सगळ्याच जाती धर्माच्या लोकांचा विचार न करताना सर्वांना समान नागरिकत्व दिलं, त्याच्यामध्ये मूलभूत अधिकार दिले, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिला, हे सगळं झालं, परंतु त्याच्या मर्यादा कुठल्या, दिस फार नॉट फर्दर असं जे कुठेतरी जायला पाहिजे होतं ते काँग्रेसने स्पष्टपणे मुस्लिम समाजाला सांगितलं नाही। परिणाम असा झाला की त्यांना आपले ते कुरवाळून घ्यायचे प्रयत्न झाले, अपीजमेंटचे आरोप त्यांच्यावरती झाले, परंतु जेव्हा जेव्हा मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये काही परिवर्तन करण्याचा प्रश्न आला तो त्या वेळेला काँग्रेसच्या नेत्यांनी आणि शासनाने त्यांच्या पुढे नांगी टाकलेली आहे। पण त्याला पर्याय पण नव्हता ना, कारण ते प्रत्येक वेळी असं दिसून आलं की त्यानंतर त्या सगळ्या मुस्लिम समाजातल्या एका फार मोठ्या वर्गातून एकदम त्यांच्यावरती हल्ला व्हायचा, हल्ला इन द सेन्स की तुमच्यावरती मग तुम्ही हिंदूवादी झालेला, तुम्हाला राजकारणामध्ये मग तुम्हाला निवडणुकीत त्याचा फटका बसणार। शहाबनोचं प्रकरण त्याचं फार मोठं उदाहरण आहे, काँग्रेसला कळत नव्हतं अशातला भाग नाही। तेच मी सांगतो ना की संविधानातली जी 25व्या कलमाचं जे आहे ते 44 कलम म्हणतात की 44 कलम हे मार्गदर्शक एमआयएमचा राईज तुम्ही कशा प्रकारे बघताय? जो सांगतो ना तिथे की जिथे त्या गोष्टीचं अगदी स्पष्टपणे सांगितलं असतं की मुस्लिम समाजाला सेक्युलर बनवण्याचे प्रयत्न हे कोण करू शकत होतं, जे स्वतः सेक्युलर असतील ते। आता काँग्रेसने काही कॉम्प्रोमाइजेस केले नाही आहेत। आता समजा बीजेपी किंवा संघाचा हिंदुत्व हा जर आक्रमक हिंदुत्ववाद असेल तर काँग्रेसचा हा सॉफ्ट हिंदुत्ववाद असा हे केलेला आहे, गेल्या अनेक वर्षापासून ते दिसत आलेलं आहे। त्या बाबतीत तुम्ही हे केलं तर मुस्लिम समाजाला असं वाटतं की आमचं कोण आहे, आमचा वालीच कोण नाही आहे। इतके दंगल झाल्या, श्रीकृष्ण समितीचा अहवाल आलेला आहे, त्या कुणाला शिक्षा झाली आतापर्यंतच्या कुठल्याही दंगलीमध्ये। एक लक्षात ठेवा की दंगली ह्या दोन्हीकडच्या जातीयवादी प्रवृत्तीमुळे होतात, परंतु मेजॉरिटीचा जातीयवाद हा त्याला मायनॉरिटीचा जातीवादी उत्तर असू शकत नाही। त्यावेळेला नेहमीच जे काही नुकसान होतं ते अल्पमतांचं, अल्पसंख्याकांचं होतं। यावेळेस त्या पण अजून सगळ्यात जर आपण पाहिलं आतापर्यंतच्या सगळ्या दंगली यामध्ये कुणालाही कधी शिक्षा झालेली नाही आणि मुसलमानांच्या मनात असं एक समाजात आलेलं आहे की आम्हाला इथे न्याय मिळत नाही, आम्हाला रिप्रेझेंटेशन मिळत नाही, आमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये आमच्या काही सुधारणा होईल म्हणून काही समित्या नेमल्या जातात, पण समितीने केलेले जे काही शिफारशी असतात त्या प्रत्यक्षात आणल्या जात नाही। अशा एका अवस्थेत आल्यानंतर मग मुसलमानांचे काही प्रश्न घेऊन जर कुठली संस्था किंवा पक्ष उभा राहत असेल तर तिकडे त्यांची सहानुभूती जाणं साहजिक आहे। याचा अर्थ एमआयएम ही सेक्युलर आहे किंवा जातीवादी नाही असं नाही करता येणार। ह्याला बॅकग्राऊंड आहे 1958 साली
ज्यावेळेला ओवेसी घराण्याकडे ह्याची सूत्र आली तेव्हापासून तर त्यांचं सगळं राजकारण आहे ते कम्युनल आहे. पण त्याच्यामध्ये दुसऱ्या कॉन्ट्रॅडिक्शन्स असे आहेत की यावेळेला त्यांनी केवळ मुस्लिम मजलिसे इतिहादुल मुस्लिमीन हे नाव घेतलं असलं तरी दलित लोकांना त्यांनी आपल्याकडे हे दिलेलं आहे, काही उमेदवारी दिलेली आहे. आणि आता जर त्यांचं काय असेल आणि ते भाषा काय बोलतायत की आम्ही संविधानाच्या चौकटी सरळ करायला तयार आहोत, पण दुसरीकडे आमचा इस्लामशी काही संबंध आहे तेही मानतायत. ते अशा ह्या ज्या विसंगत्या आहेत त्याचं काय होईल हे आज आपल्याला सांगता येत नाही. जर ते कॉन्स्टिट्युशनली जात असतील आणि स्वतःच्या ह्याच्यामध्ये एक लिबरल असं काही दृष्टिकोन करत असेल तर त्याच्यातून काहीतरी त्यांच्या लगेच देशद्रोही म्हणणं हे चुकीचं आहे. देशद्रोही कसं म्हणणार तुम्ही? देशद्रोही कसं म्हणणार? कांग्रेस के एलाय रह चुके हैं, यूपीए के सरकार में पार्टनर रह चुके हैं, जोपर्यंत काँग्रेस आंध्र प्रदेश में they've been allies. याच्याबद्दल बहुधा सगळ्यांचं एकमत आहे, म्हणजे काँग्रेसचे असतील, अब्दुल सत्तार असतील किंवा इकडचे मान्यवर आणि स्वतः एमआयएमचे, की देशद्रोह हा शब्द म्हणणं काही हा मुद्दा नाहीये. बाकीचे मतभेद असू शकतील पण काही मुद्दे आहेत ज्यांची अजून उत्तरं मिळालेली नाहीत, ती आपल्याला एमआयएमच्या वरिष्ठ पठाण आमदार वरिष्ठ पठाण यांना विचारायचे आहेत. ब्रेक नंतर ते प्रश्न आपण विचारूयात. छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. एमआयएम वर बंदी घालण्याची मागणी आणि एमआयएमला देशद्रोही ठरवण्याची जे वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलं ते योग्य आहे का यावर आपली चर्चा सुरू आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात ऍडव्होकेट वारिस पठाण यांच्याकडे. ऍडव्होकेट वारिस, एक बात तो सही है, इसके बारे में कोई दो राय नहीं कि किसी भी ऐसी संगठन को, किसी भी ऐसे आउटफिट को कोई भी देशद्रोही करार नहीं दे सकता ऑन हिज और ऑन हर ओन. तो ये तो बात आगे रही, इसके बारे में तो बात होने वाली नहीं है वैसे. लेकिन एक बात हमें बताइए कि एमआईएम की एक निश्चित गाइडलाइंस क्या है, क्या चाहती है एमआईएम, भारत को संविधान के प्रति एमआईएम की क्या सोच है? देखिए मैं आपको बताऊं एमआईएम क्या है. एमआईएम एक पार्टी वो है जो हैदराबाद में आंध्रा में पिछले 50 बरस से है. इस पार्टी के वहां पे 9 एमएलएज है. हमारे पार्टी के प्रेसिडेंट है जनाब असदुद्दीन ओवैसी साहब, जो हमारे पार्टी के प्रेसिडेंट है, एमपी है. हमारे वहां के फ्लो लीडर है जनाब अकबरुद्दीन ओवैसी साहब. वो ये बेसिक्स तो हम जानते हैं, बेसिक्स जानते हैं. हिंदू यहाँ के ये सोचते हैं, हमारा एजेंडा क्या था, अक्रॉस द पार्टीज हिंदू सोचते हैं कि एमआईएम ये मुस्लिमों की पार्टी है और वो एंटी हिंदू है. नहीं 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 नहीं, हमारा एमआईएम का एजेंडा क्या था मैं आपको सबसे पहले ये बताऊं. एमआईएम ने क्या कहा लोगों से? एमआईएम ने कहा कि हम हैदराबाद के अंदर ऐसी स्कूलें चलाते हैं, ऐसे एजुकेशनल इंस्टीट्यूशन चलाते हैं, ऐसे मेडिकल फैसिलिटीज चलाते हैं जो हमको महाराष्ट्र में नहीं देखने को मिली है. जब हम ये फैसिलिटीज वहां पे दे सकते हैं तो हम ये फैसिलिटीज महाराष्ट्र में क्यों नहीं दे सकते हैं? एमआईएम ने ये कहा. हमने लोगों से ये कहा कि हैदराबाद का आप टोटल माइनॉरिटी पॉपुलेशन आप देख लेंगे तो है 45 लाख और उसका माइनॉरिटी बजट कितना है? 1000 करोड़. और महाराष्ट्र का अगर आप देख लोगे टोटल माइनॉरिटी मुस्लिम पॉपुलेशन है 1.5 करोड़ रुपया और उसका माइनॉरिटी बजट कितना है सालाना? 450 से 500 करोड़ रुपया. तो ये इतना क्यों गैप? जब हम ये हैदराबाद में करा सकते हैं तो यही चीज हम महाराष्ट्र में क्यों नहीं कर सकते? क्योंकि आज तक किसी ने सवाल नहीं उठाया. आज तक कांग्रेस जो हमारे वोट लेते जा रही थी सेक्युलर के नाम पे, उसने मुस्लिम वोट्स को एक मुस्लिम बैंक वोट समझा था. वो उनके वोट्स लेकर तो बैठ जाती थी, जीत जाती थी, पर माइनॉरिटी के लिए कांग्रेस ने कुछ भी नहीं किया, जिसकी वजह से आज हमारा ये बजट भी कम है. आज नहीं, इसका मतलब वारिस जी, कभी नहीं कहा इसका मतलब वारिस जी, कांग्रेस ने एक वोट बैंक बनाई थी. नहीं कहा कि हम सिर्फ मुस्लिम वारिस जी, इसका मतलब कांग्रेस ने एक वोट बैंक बनाई थी लेकिन उसको संजोया नहीं था. आपका यह कहना है कि हम मुस्लिमों के लिए काम करेंगे और वोट बैंक बना के रखेंगे. तो वोट बैंक तो कायम रखनी है, कांग्रेस के हाथ से छीनी और अपना नाम लगा देना है उस सेविंग्स बैंक अकाउंट पे, यही करना है. नहीं, हमको वोट बैंक, हमारा कहना है कि हमने कहीं भी ये नहीं कहा कि हम सिर्फ मुस्लिम के लिए कर रहे हैं. तो हमने ये कहा हम हर जाति के लिए करेंगे. हम क्रिश्चियंस, बोरास, जैन, जितने भी लोग हैं सारी कम्युनिटी के लिए हम काम करेंगे. हमने हमारी हर स्पीच में ये कहा है कि वी आर नॉट कम्युनल, वी आर सेक्युलर. वी वांट टू वर्क फॉर द बेटरमेंट ऑफ ऑल द पीपल. खास करके आप कांग्रेस से भी सेक्युलर हो? वारिस जी, क्या आपका दावा है आप कांग्रेस से भी सेक्युलर हो? देखिए, हमारा दावा तो हम नहीं करते, लेकिन हमने सेक्युलरिटी हमारी दिखाई है कि हम ज्यादा काँग्रेस से सेक्युलर. अब्दुल सत्तारांना विचारा. सत्तार जी, तुम्हाला पटतंय? काम करेंगे. ते म्हणतायत की आम्ही काँग्रेसपेक्षा जास्त केले माहित नाही पण आम्ही काँग्रेस इतकेच सेक्युलर आहोत. सत्तार जी,
या वी आर सेक्युलर मोर देन हम कह रहे हैं कि हम सबके लिए काम करने वाले हैं। एखाद्या माणसाने बिल्कुल, हमने कभी ये दावा नहीं किया कि हम सिर्फ एक कम्युनिटी के लिए करेंगे और लोगों ने ये मैंडेट दिया, जिसका मैं आपको नतीजा दिखाऊं। हमने 24 सीटों पे कैंडिडेट लड़ा है हमारे महाराष्ट्र में। बोला 70 बोला 5 कैंडिडेट मला हसू येण्याचं कारण हे आहे हमारा जो साइंस से एक मिनट वक्ते बोलू लागले, उसने 20,000 प्लस वोट लिया। वारिस पठान जी आप थोड़ा रुक जाइए, अजून वक्त्याचा वारिस पठान जी रुक जाइए, हमें कांग्रेस के यहाँ पे एमएलए वो भी बात कर रहे हैं, उन्हें बोलने देंगे, हम उन्हें बोलने देंगे। पहले बोला सत्तार जी बोला। आप आता मला एक आश्चर्य वाटतं का ज्या पद्धतीने ते वक्तव्य करू लागले हो त्यांनी, मला असं वाटतं का असुद्दीन त्यांचे ते दोन्ही भाऊ आहे, हो तर या दोन्ही भावाच्या बद्दल त्यांनी त्यांचे भाषण, त्यांचा स्पीच, त्यांची तक्रीर यांनी ऐकलेली नाही मला असं वाटतं। बरं, जो एक मुस्लिम समाजाच्या नावाने भडकाऊ भाषण करून लोकांची दिशाभूल करू लागले, हे सांगतात का मुसलमानाला किंवा महाराष्ट्रीयन माणसाला इथं मेडिकल फॅसिलिटीज नाही कोर्ट में पेंडिंग है, आपको कुछ बोलने का हक नहीं है कि भड़काऊ भाषण है या ये कम्युनल भाषण था, मैटर कोर्ट के अंदर पेंडिंग है सब जुडाइज मैटर पे, आपको टिप्पणी करने का कोई हक नहीं है, कोई अधिकार नहीं है। प्लीज डोंट यूज सच काइंड ऑफ वर्ड्स। आणि अधिकार फक्त तुम्हालाच आहे का काहीतरी बोलायचं? आम्हाला काय अधिकार आहे काय नाही हे बोलत, आम्ही एव्हिडन्स फॅक्ट्स फिगर्स कार करून बोलायचं, तुम्ही ऐकायलाच तयार नाही। वारिस जी पहले हम बात करने देंगे। वारिस जी सुनिए, सत्तर जी मैं तुम्हारा सांगतो एक मिनट। वारिस जी हम ऐसे नहीं कर सकते, आप अभी एमएलए हो तो आप एमएलए की तरह से बर्ताव कीजिए। एक आदमी बोलते वक्त हमें नहीं बोलना चाहिए, ये एमएलए अब्दुल सत्तार बात करेंगे, मेरा करेक्ट करना फर्ज है। नहीं आप बाद में करेक्ट कीजिए, लेकिन अब्दुल सत्तार जी को पहले बोलने दीजिए। सत्तार जी पूर्ण करा तुमचं बोलणं। पहिले तर परिस्थिती अशी आहे का मला वाटतं का हे कोणाची तरी दलाली करू लागले आणि एजंटी करू लागले। मी यासाठी सांगू लागलो का मला सर्व माहित आहे एमआयएम काय आहे, तर एमआयएमचा चाबी भरणारा कोण आहे, एमआयएमच्या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल भरणारा कोण आहे, एमआयएमला चाबी भरून कोण किती पद्धतीने चालवतोय महाराष्ट्रामध्ये, हे सर्व यांची सेटिंग दिल्लीमध्ये होते। आणि महाराष्ट्रामध्ये येऊन ज्या पद्धतीने हे बोलू लागले, तर मला यांना एक विचारायचं आहे की सामाजिक भावना भडकवण्याचा हे म्हणतात का आमच्याकडे तो प्रश्न नाही, जरा यांनी आवेसी बंधूंचे भाषण ऐकून घ्यावं कोणत्या पद्धतीने ते बोलतात। पण कोण सावी मारताय? फक्त भाजपचे दलाल नाही, कोण सावी मारताय? तुम्ही आरोप तुमचा स्पष्टपणे मांडला, काय हे कोण सावी मारताय? या प्रश्नाचा पहिले मला उत्तर देऊ द्या। उत्तर असं आहे का ते जे बोलू लागले का या महाराष्ट्रामध्ये मेडिकल फॅसिलिटीज नाहीये, 15-15 किलोमीटरला आमच्या मेडिकलच्या गाड्या उभ्या आहेत, कोणत्याही माणसानी 102 नंबरची बटन दाबला टोल फ्री आहे त्याला गाडी मिळते, 108 नंबरचा बटन दाबला त्याला गाडी मिळते, त्याला मेडिकल फॅसिलिटी। पण त्यांनी बजेटचा पण मुद्दा मांडला ना, अल्पसंख्याकांसाठीचा बजेट काय, हा जो मुद्दा त्यांनी मांडला होता तो मुद्दा सांगा। तुम्ही हे पण सांगा की तुमचं म्हणणं आहे एमआयएमला महाराष्ट्रात कुणीतरी किल्ली मारलेली आहे, चावी मारलेली आहे, दिल्लीवरनं सेटिंग झालेलं आहे, कुणाशी सेटिंग झालंय, कुणावरती आरोप आहे तुमचा? भारतीय जनता पार्टीकडून दिल्लीवरून, दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे, हे ज्या वेळेस 25 लोक उभं करतात तर या 25 लोकांमध्ये उभं केल्यानंतर कोणाला फायदा होतो याचा पूर्ण आपण कदाचित अभ्यास केला तर फक्त हे दलाली करणारे एजंट आहे, हे पैशासाठी आपला इमान नरम विकू शकतात। मी यासाठी आज सांगू लागलो, काही बोलण्याची पाळी आली माझ्यावर आज। ज्या पद्धतीने ते बोलतात का आम्ही सेक्युलर आहे, कदाचित हे सेक्युलर असते तर मग सेक्युलरशिप कशी असते, सेक्युलरचे भाषण कसे असतात, यांचं विजन काय आहे। 25 लोक 288 मध्ये उभे करायचे, त्यामधले 1-2 लोक निवडून आणायचे आणि 20-25 पाडाचा सौदा करायचा, हे धंदा यांचा जो आहे तो हैदराबादमध्ये चालत असेल। या महाराष्ट्रामध्ये मुसलमान समाजाला कुठेतरी वेगळ्या दिशेने नेण्याचा हे प्रयत्न करू लागले, परंतु कदाचित हे एक वेळेस कोणताही मुसलमान धोक्यामध्ये येईल, दुसऱ्या वेळेस तो मुसलमान यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। मी यासाठी सांगू लागलो का महाराष्ट्रामधला तमाम मुस्लिम बांधव हा हिंदूशी कधीही त्याचा वैर नाहीये, याचा इथलचा जो हिंदू समाज आहे तोही मुसलमानावर कुठं अन्याय अत्याचार करत नाही, परंतु हे कुठेतरी भडकाऊ भाषण करून। ठीक आहे सत्तार जी, आपण तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, तुमचा मूळ मुद्दा लक्षात आलेला आहे। मला बाकीच्यांकडे जाण्यापूर्वी शेवटचा वेळ, सत्तारजी तुमचा मुद्दा लक्षात आला, मी त्यांना विचारतो आणि मग आपण स्टुडियोमध्ये अब्दुल कादिर मुकादम आणि फिरोज मिठीपोरवालांकडे जाणार आहोत। वारिस पठान जी, जो दलील अभी यहाँ पे सामने लाई गई कांग्रेस के एमएलए अब्दुल सत्तार के द्वारा, आपका क्या कहना है इसके बारे में?
देखिए, मेरा खुला कहना है कि अब तो इन्होंने बना दिया है कि हम लोग को बीजेपी ने लाया था यहाँ पे एजेंट बना के, प्रॉपर एलिगेशन ही लगा रही है। ये एलिगेशन सरासर गलत है। क्या कांग्रेस और एनसीपी का गठबंधन क्यों टूटा? क्या हमने तोड़ा? अरे गठबंधन तोड़ा इन लोगों ने ताकि ये बीजेपी को ला सके। हम पे इल्जाम लगाते हो। हमने ऐसी जगहों पे हमारे कैंडिडेट नहीं खड़ा किए जहां पे मुसलमान हारा। क्यों? हमारी वजह से हारा? नहीं। अरे ये तो सब एलिगेशन कर करके ये बैठ गए। हमने 24 सीटों पे हमारे उम्मीदवार लड़ाए। 24 सीटों में हमारे उम्मीदवारों ने 5.25 लाख टोटल वोट लिए 3 महीने की मेहनत में। आज इनको ये घबराहट हो गई कि अगर 24 सीटों में इतने एमएलए आ सकते हैं 3 महीने की मेहनत में, तो आगामी इलेक्शन में क्या होगा? आगामी इलेक्शन में अगर हम लोग लड़ेंगे, 6 महीना 2 साल मेहनत करेंगे, कॉर्पोरेशन में लड़ेंगे, एमपी में लड़ेंगे, तो क्या होगा इनका? ये सिर्फ और सिर्फ इनकी घबराहट बोल रही है, क्योंकि पब्लिक जान चुकी है, पब्लिक समझदार हो चुकी है, पब्लिक समझ चुकी है कि हमारा अगर कोई फ्यूचर है एमआईएम है। माफ करना, मैंने ये नहीं कहा कि महाराष्ट्र में मेडिकल फैसिलिटी नहीं है। मैंने ये कहा कि महाराष्ट्र में वो फैसिलिटी नहीं है जो हैदराबाद में है। मैंने ये कहा महाराष्ट्र में वो फैसिलिटी नहीं है जो हैदराबाद में है। मैंने बजट पे बात की। आप तो कहते रहोगे बीजेपी चाबी लगा रही है, ये लगा रही है। ये सिर्फ बनगढ़ंत कहानियां हैं। ये सिर्फ आपकी सोच है। ये गंदी सोच को मिटा दीजिए। सोच के बाहर आइए। सोच के बाहर आके कदम रखिए दुनिया में। देखिए कि हमारा समाज कहाँ जा रहा है, फ्यूचर क्या है हमारे लोगों का। ठीक आहे, हे आरोप एकमेकांवरती चालू राहतील. ठीक आहे, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो कारण की स्टुडिओमध्ये यायचंय, बाकीच्यांची पण मतं जाणून घ्यायची आहेत. आपण इकडे पुन्हा एकदा फिरोज मिठीपूरवालांकडे जाऊयात. फिरोजजी, हे तर नाकारता येणार नाही की यांना एमआयएमला काही प्रमाणात चान्स इथे मिळालेला आहे. लोकांमध्ये खास करून मुस्लिमांमध्ये एक आकर्षण तयार झालेलं आहे. पण जे मगाशी अब्दुल सत्तार म्हणाले की आता लोक काही गेले असतील पण हे प्रत्येक वेळी होणार नाही, पुढच्या वेळी त्यांना धडा शिकवला जाईल वगैरे, हा आशावाद आहे का हे खरं आहे? कारण तुम्ही मगाशी एमएनएसची तुलना केली होती. आई थिंक जो राइज ऑफ एमआईएम है वो कोलैप्स ऑफ कांग्रेस है. जो सेंट्रिस्ट सेकुलर पॉलिटिक्स का जो कोलैप्स अलग अलग स्टेट्स में हुआ है, उसी वैक्यूम में इस किस्म की मुस्लिम पॉलिटिकल पार्टीज के इनिशिएटिव, ये पीस पार्टी देखा यूपी में, वो वेलफेयर पार्टी जमात इस्लामी वालों ने बनाई है. तो जहां जगह सेकुलर सेंटर कोलैप्स हो रहा है वहां इस किस्म की कंजर्वेटिव राइट विंग फोर्सेस मुस्लिम समाज में से राइज हो रही है. और उसका कारण है जो पॉलिटिकल वेटलेसनेस या डिसएम्पावरमेंट का जो माहौल है मुस्लिम समाज में, कि बेसिकली जो आबादी है मुसलमानों की देश में, और उसके तुलना में जो मेंबर ऑफ पार्लियामेंट से लेकर एमएलए है वो वे बियॉन्ड उनकी परसेंटेज ऑफ पॉपुलेशन है. दूसरी जो बात है कि एमआईएम के कॉन्टेक्स्ट में और एक बात बोलनी होगी कि हमारे बहुत सारे जो सेकुलर हिंदू मित्र है उनको जो एमआईएम समझ में आता है वो अकबरुद्दीन ओवैसी का स्टेटमेंट जो यूट्यूब पे घुमा था कि 15 मिनट निकाल दो पुलिस को और बाद में देखा जाएगा, फैसला किया जाएगा देश का. ठीक है, तो बेसिकली ये जो धारा है एमआईएम की अकबरुद्दीन ओवैसी वाली, उसके एल्डर ब्रदर काफी सेंसिबल दिखते हैं, काफी टाइम से मेन स्ट्रीम पॉलिटिक्स में है, मेंबर ऑफ पार्लियामेंट है, और वो सब हम लोगों ने देखा है बार बार. मगर अगर ये धारा पनपती है मुस्लिम नौजवानों में, अकबरुद्दीन ओवैसी वाली धारा, तो फिर ये बहुत घातक साबित होगी मुस्लिम समाज के लिए भी और भारतीय समाज के लिए भी. और मेरा मानना है कि अगर सेकुलर जो पार्टीज है अगर वो ताकतवर रूप से वापस सामने से आती है एक राष्ट्रव्यापी एजेंडा लेकर जिसमें मुसलमानों का एम्पावरमेंट का सवाल, सोशल, एजुकेशनल, पॉलिटिकल, तो एमआईएम जैसी जो धारा है, एक ही सवाल पूछता हूं, उसके बाद मुझे अब्दुल कादिर मुकादम जी के पास जाना है. जब कोई प्रणीति शिंदे जैसी एक एमएलए कहती है, अभी पकड़ के चलो गर्मजोशी में उन्होंने शायद ये बोल दिया होगा, लेकिन जब ऐसा उनसे एक विधान ते त्या करतात की बंदी आणली पाहिजे, काय हा इशारा आहे अशा सगळ्या अल्पसंख्याक लोकांना, माइनॉरिटीजना, की एक तर माय वे और हाईवे, ये इस तरह का इशारा था? आपको लगता है इस तरह से? आप यहीं पे, मैं दूसरा भी यहाँ पे रेफरेंस ऐसा है, नीतीश राणे ने आज गुजराती लोगों को भी कहा है कि अगर आप हमारे साथ नहीं है तो आपका स्वच्छता अभियान शुरू करना पड़ेगा. जब कांग्रेस बौखला जाती है तो वो माइनॉरिटी को फिर से ऐसा कॉर्नर करेगी कि एक तो हमारे साथ आओ और सुरक्षित रहो, या फिर हम वैसा ही करेंगे जो बीजेपी करती है, समथिंग लाइक दैट. नो, आई थिंक वो बोल कुछ भी दे, मगर अभी डरा धमका के तो वोट बैंक वापस बनने नहीं वाले. ओके, जो भी तबके कांग्रेस से दूर हुए हैं, कांग्रेस को ईमानदारी से इंट्रोस्पेक्शन करके, बहुत समय है कांग्रेस के पास जी, एक तो पार्टी अंदर से भी टूट चुकी है, लीडरशिप के क्राइसिस है, एजेंडा का क्राइसिस है. आज मोदी ने गांधी जी से लेकर नेहरू को भी कोऑप्ट कर लिया है. तो आज कांग्रेस के सामने बहुत बड़ा क्राइसिस है. गुजराती से लेकर मुसलमान को गाली देने से या डरा धमका कर ये पार्टी फिर से उस किस्म से खड़ी नहीं हो पाएगी. अच्छा, एक आखिरी सवाल,
जर का काँग्रेस सोबत एक सेक्युलर पॉलिटिक्स तुमच्यासारख्या चळवळींनी करण्याचा प्रयत्न केला, भारत बचाव असेल, नर्मदा बचाव, सगळ्यांनी, आता केंद्रामध्ये बीजेपी आलेले राईट विंग पॉलिटिक्स थेट आता कंट्रोलमध्ये आहेत तिकडे आणि इकडे मुसलमानांच्या एमआयएम सारख्या पक्षाला डायरेक्ट पक्ष मिळत आहेत. एक नवं पॉलिटिक्स तुमचं चळवळीचं यापुढे यायला लागेल की मग लेट्स डील विथ एमआयएम, लेट्स डील विथ सॅफ्रन पार्टीज? काय प्रॉब्लेम आहे? करावं लागेल तुम्हाला असं? आई थिंक इसमें दो किस्म के रिस्पॉन्सेज है, क्योंकि हमारे आंदोलन के अंदर भी काफी चर्चा है ये सभी माहौल को क्या लेकर। करना चाहिए? तो बेसिकली एक सामाजिक आंदोलन की धारा फिर से खड़ी हो, क्योंकि बहुत सारी चीजें गिरावट में भी आ चुकी है। दलित आंदोलन से लेके बहुजन आंदोलन से के मुसलमानों में जो प्रगति, लेकिन एक रिथिंकिंग करने की जरूरत, रिथिंकिंग की जरूरत। शेवटची फक्त एकदम थोडक्यात कमेंट मुकादम सरांकडनं. मुकादमजी, तुम्ही सगळ्यात ज्येष्ठ आहात आमच्या सगळ्यांमध्ये, याच्यामध्ये तुम्ही काय एक अनुभवाचा सल्ला द्याल सगळ्या समाजाला आणि मुस्लिमांना, कारण आपला विषय चालू आहे? नाही, इथे एक गोष्ट मी पहिला प्रथम सांगू इच्छितो की आता अब्दुल सत्तारने मोठ्या ह्याने आवेशाने सांगितलं की सेक्युलरिझम आणि सेक्युलर एमआयएम सेक्युलर होत नाही किंवा होऊ शकत नाही. काँग्रेस किती पण सेक्युलर आहे. काँग्रेसने जर सेक्युलरिझमचा खराखुरा अर्थ लावून जर गेल्या 60-65 वर्षामध्ये योग्य भूमिका घेतली असती तर एमआयएम आज इतक्यापर्यंत येऊच शकली नसती. पण प्रत्येक वेळेला त्याने तडजोडी केल्या. सेक्युलरिझमची व्याख्या स्वतःला सोयीची अशी केली, मुस्लिमांना चुतकारण्याचं हे केलं. आता मला सांगा की समान नागरी कायद्याचं वचन तुम्हीच केलेल्या संविधानामध्ये असताना गेल्या 60-65 वर्षामध्ये तुम्ही आणू शकलं नाहीत. म्हणजे तुम्ही कुठेतरी मुस्लिम समाजातल्या अशा ज्या काही प्रवृत्ती आहेत त्यांना बळ दिलेला आहे. सेक्युलर विरोधी त्यांना तुम्ही बळ दिलेला आहे. प्रश्न आता असा आहे की यापुढे काय होणार आहे. आता तुम्ही मागाशी म्हटल्याप्रमाणे की दिल्लीमध्ये आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये या उजव्या प्रवृत्तीची आता शक्ती आता सत्तेवर आलेल्या आहेत. या शक्तींच्या ज्या मर्यादा आहेत या आता जेव्हा सामान्य माणसाला जेव्हा कळू लागतील, त्या संघर्षातून जो आता एक नवा विचार आणि नवा समाज निर्माण होईल, तो मात्र खऱ्या अर्थाने सेक्युलर आणि खऱ्या अर्थाने पुरोगामी होईल अशी मला एक आशा वाटते. पूर्ण वेगळा टर्न दिलेला आहे अब्दुल कादर मुकादमांनी. काँग्रेसच्या काळात ते झालं नाही. आता एमआयएम आणि बीजेपी हे जेव्हा सत्तेत आहेत किंवा जे मोठ्या एमआयएल वगैरे जागा ज्यांनी मिळवलेल्या आहेत त्यांच्या काळात कदाचित सेक्युलर समाज तयार होईल. कारण आता उघड लाईन्स पडलेल्या आहेत, बाबा हिंदू तर हिंदू, मुस्लिम तर मुस्लिम. एक वेगळा प्रयोग होईल का त्याची कल्पना नाहीये. पण एक मात्र सगळ्यांचं एकमत आहे की तुम्ही कोणाला देशद्रोही ठरवू शकत नाही आणि कुठल्याही संघटनेवरती बंदी वगैरे आणणं ही भाषा आपण करू शकत नाही. आपण आशा करूयात प्रणिती शिंदे कदाचित चुकून बोलले असतील, पण ते वक्तव्य त्या अर्थानं चुकीचे, पॉलिटिकली इनकरेक्ट आहेत आणि मुळातच तुम्ही लोकशाहीच्या ढाच्यामध्ये असं विधान करू शकत नाही. त्यांचा धडा त्या गिरवतील. पण तुर्तास आपल्याला या चर्चेमध्ये फिरोज मिठूबोरवाला, मुकादम सर, वारिस पठाण आणि अब्दुल सत्तार यांनी वेळ दिला. आपण त्यांचे आभार मानूयात. चर्चेमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत राहा एबीपी माझा.